नमस्कार, मी कुणाल शैलेश टिळक. भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार मिधाताई कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली. ही मागणी करताच पुणे शहरातील काही जातीवादी लोकांनी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण पुणे शहरात अत्यंत घाणेरडे बॅनर्स लावले, जेणेकरून संपूर्ण पुणे शहराचे नाव बदनाम झालेले आहे. या बॅनर्सद्वारे त्यांनी खासदार मिधाताई कुलकर्णी यांचा अपमान अत्यंत घाणेरडे व्यंगचित्र काढून केलेला आहे. तसेच संपूर्ण ब्राह्मण समाजाचाही अपमान त्यांच्या वक्तव्याद्वारे केलेला आहे. मला प्रश्न पडतो की हे सर्व करावंसं का वाटलं त्यांना? कारण का एका ब्राह्मण भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदाराने मागणी केली म्हणून? का थोरले बाजीराव पेशवे ब्राह्मण होते म्हणून? मला प्रश्न विचारायचा आहे की एवढा राग ब्राह्मण समाजाबद्दल का? एवढा द्वेष ब्राह्मण समाजाबद्दल का? कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून? प्रत्येक वेळेला ब्राह्मण समाजाने काही ना काहीतरी मागणी केली की त्याला एक जातीयवादी रंग देऊन त्यांचा अपमान करायचा, ब्राह्मण थोर मोठ्या महानेत्यांचा अपमान करायचा, असं एक नवीन ट्रेंडच चालू झालेला आहे. खरं तर प्रत्येक समाजाच्या लोकांना असं वाटतं की त्यांच्या समाजाच्या थोर मोठ्या महापुरुषांचा सन्मान व्हायला पाहिजे आणि त्यांना न्यायही मिळायला पाहिजे. आणि हे तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. खरं तर हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. हा महाराष्ट्र जेवढा शाहू फुले आंबेडकरांचा आहे तेवढाच हा महाराष्ट्र पेशवे टिळक सावरकरांचा आहे असं मला वाटतं. प्रत्येक समाजाच्या महापुरुषांना न्याय मिळायला पाहिजे असं मला वाटतं. मागणी करण्यात काही चुकीचं नाही. आणि जेव्हा केव्हा हल्लीच्या काळात ब्राह्मण समाजावर चिखलफेक झालेली आहे, ब्राह्मण समाजाचा अपमान केलेला आहे, तेव्हा संपूर्ण ब्राह्मण समाज एकत्र येऊन त्याला विरोध केलेला आहे असं हल्लीच्या काळात आपल्याला दिसून येतं. फक्त एक मागणी केली म्हणून एवढा मोठा गदारोळ करण्यात आला. एवढ्या खालच्या स्तरावर पोचलेले हे समाजकंटक लोक खरंच जर का पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव दिलं तर कुठल्या स्तरावर जातील याचा विचारही मला करवत नाही. आणि त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, पुणे शहराच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आणि संपूर्ण गटाचा मी निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.